मला सांगा, या लाडक्या बहीण योजनेमध्ये कोण कोण लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी हात वर करा. सगळीकडे आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, पात्र लाभार्थी बहिणींच्या योजनेला हात लागणार नाही, योजना कायम सुरू राहील, हा शब्द तुमचा एकनाथ शिंदे द्यायला आला. या ठिकाणी 1500 रुपये म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. 1500 रुपये सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक मदत होती. त्यांच्या कुटुंबासाठी काही घ्यायचं, काही खरेदी करायचं तर हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. आज लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे, स्वतःच्या सहीने काढण्याचे पैसे या सरकारने देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आमचे लाडके भाऊ पण लाडक्या बहिणींचा घरामध्ये, माझ्या लाडक्या बहिणींचा मान सन्मान वाढला. आणि म्हणून हे त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम, त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. आणि म्हणूनच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार, काय कळणार 1500 रुपये. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, हे मात्र या ठिकाणी मी सांगतो. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी बंद होणार नाही, बिलकुल बंद होणार नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. हा एकनाथ शिंदे तुमचा लाडका भाऊ, ही ओळख. मी जेव्हा पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, पद वर खाली होतात, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या मनगटावर राख्या बांधल्या हातावर. आणि म्हणून त्यामुळे हा एकनाथ शिंदे या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ही ग्वाही मी या ठिकाणी देतो. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आहोत. आज आपल्याला मी सांगू इच्छितो की यापुढे आमची आणखी जबाबदारी वाढली आहे. माझ्या लाडक्या बहिणींना अधिक ताकद देणं, अधिक शक्ती देणं, त्यांना सन्मान देणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, हे काम आमचं आहे, हे काम आमचं आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात मोठी अपडेट इथे समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळतील का नाही असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे. तर हे पैसे नक्की कधी पडणार, का पैसे पडायला सुरुवात झालेली आहे, का मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे सोबतच येणार, का लाडकी बहीण योजना बंद होणार. तर हे सर्व प्रश्न आपल्या महिलांच्या मनामध्ये आता सुरू झालेले आहेत. तर एक समोर महत्वाची मोठी अपडेट इथं आलेली आहे. तर ती काय अपडेट आहे ती आपण इथे समोर पाहणार आहोत. तर पहा, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबद्दल एक समोर मोठी अपडेट आलेली आहे. तर ती कोणती अपडेट आहे ते आपण इथे पाहूया. तर पहा, लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघत महिला बसलेल्या आहे. तर त्यांना फेब्रुवारी महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ते नक्की कधी येणार असा सर्व महिला आता प्रश्न आपल्या सरकारला विचारत आहेत. तर हा फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो कधी येणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे आणि सर्व महिला आपल्या सरकारला हा प्रश्न विचारत आहेत. तर फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे. तर हा महिना संपायला आता अवघे 2च दिवस इथं उरलेले आहेत. तरीही अजून आपल्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पहा, फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो नक्की कधी येणार, हा हप्ता येईल का नाही, अर्ज, असे भरपूर प्रश्न महिलांच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर याबद्दल आपण आता एक सविस्तर माहिती जी समोर आलेली आहे, एक मोठी अपडेट आपण इथे पाहणार आहोत. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळालेली रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झालेली आहे. काही तांत्रिक बाबीमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती देखील विभागाकडून देण्यात आलेली आहे. पहा, अर्थ खात्याकडून त्यांना पैसे मिळालेले आहेत. महिला व बालकल्याण विभागाला ही रक्कम जी आहे ती वर्गसुद्धा झालेली आहे. 3500 कोटींची ही रक्कम आपल्या अर्थ खात्याला मिळालेली आहे. परंतु काही तांत्रिक बाबीमुळे, तांत्रिक अडचणीमुळे
हा जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तो देण्यास उशीर झाल्याची माहिती देखील इथं समोर आलेली आहे. तर पहा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात बोलताना सांगितलेलं होतं की फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांचा चेकवर मी सही केलेली आहे आणि येत्या आठवड्यात तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो 8वा हप्ता आहे तो मिळणार आहे. पहा, आत्तापर्यंत आपल्या लाडक्या बहिणीला एकूण 10,500 रुपये मिळालेले आहेत. तर मला तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणकोणत्या महिलांना हा 10,500 रुपयांचा लाभ आत्तापर्यंत मिळालेला आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर देणार आहेत असं सांगण्यात येत आहे. पहा, तर सर्वांच्या मनामध्ये जो प्रश्न येत होता की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो जी अर्जाची पडताळणी सुरू आहे तो पूर्ण झाल्यानंतरच देणार आहेत असं चर्चा आता सुरू झालेली आहे. दरम्यान अजूनही अर्जाची पडताळणी पूर्ण झालेली नाही का असा देखील प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. पहा, सर्व महिला प्रश्न विचारत आहेत की अर्जाची पडताळणी अजून किती दिवस सुरू राहणार आहे. तर यामुळेच फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो मिळण्यास उशीर होत आहे का. तर पहा, फेब्रुवारी महिना संपायला अवघे 2 दिवस आता उरलेले आहेत. फेब्रुवारी महिना संपायला इथं किती दिवस उरले आहेत? 2 दिवस. फेब्रुवारी महिना आहे 28 दिवसाचा. आज तर फेब्रुवारीचा जो महिना आहे तो आता इथं संपणार आहे. 2 दिवस राहिलेले आहेत तरीही अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तर महिलांच्या अर्जाची पडताळणी होण्यासाठी अजून किती दिवस लागणार आहेत असं देखील लाडक्या बहिणी आता प्रश्न विचारत आहेत. तर पहा, फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाली नाही तर हा हप्ता पुढे दिला जाऊ शकतो. म्हणजेच हा जो हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा हा 9वा हप्ता, तर हे 2 हप्ते एक सोबत दिले जाणार का असा देखील प्रश्न भरपूर महिला विचारत आहेत. तर पहा, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले. तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरलेला आहात तर तुमच्या अकाउंटवरती हे 10,500 रुपये 7 महिन्याचे आले का. जर हे पैसे आले असतील तर मला हो धन्यवाद सर, 7 हप्ते मिळाले. तुम्ही असं मला मेसेज कमेंटमध्ये टाकायचा आहे. आणि ज्या ज्या महिलांना अजूनही 7 हप्ते मिळालेले नाहीत त्यांना फक्त 6 हप्ते मिळाले आहेत त्या महिलांनी देखील सर मला फक्त 6 हप्ते मिळाले असा त्यांनी मला मेसेज टाकायचा आहे. जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्याला समजणार आहे की आपण लाडक्या बहीण या योजनेत आता पात्र आहात की अपात्र आहात. महिलांना फेब्रुवारी पासून पैसे मिळणार नाही तर ज्या लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत त्या महिलांना आता फेब्रुवारी पासून म्हणजेच हा 8व्या हप्त्यापासून पुढे आता त्यांना पैसे मिळणार नाही. तर या योजनेच्या अर्जाची जी पडताळणी आहे ती फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणार का असा देखील प्रश्न विचारला जात आहे. जर पडताळणी पूर्ण नाही झाली तर हा हप्ता मार्च महिन्यात मिळणार का असे देखील प्रश्न महिलांनी विचारलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, एक माहिती समोर आलेली आहे की फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता या 2 महिन्याचे मिळून ही 3,000 रुपये आपल्याला एक सोबत सुद्धा येऊ शकतात असं देखील इथं सर्व महिलांच्या मनामध्ये इथं प्रश्न निर्माण झालेला आहे. तर पहा, याबद्दल आपल्या सरकारने एक मोठी गुड न्यूज आपल्या लाडक्या बहिणींना दिलेली आहे. ती नक्की काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, होळीपूर्वी मिळणार खास भेटवस्तू. तर होळीचा सण आता आलेला आहे. मार्च महिन्यामध्ये हा होळी असणार आहे. तर महायुती सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली. तर निवडणुकांमध्ये देखील या योजनेवरून जोरदार प्रचार झाला. राज्यातील निवडणुकांच्या प्रचारामध्ये महिलांवर आधारित प्रचार करण्यात आला होता. यामध्ये आता महिलांसाठी महायुती सरकारने आणखी एक भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिलांसाठी महायुती सरकारने एक नवीन भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच होळीचा सण साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने लाडक्या बहिणींसाठी साडी ही भेटवस्तू देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. पहा, आपल्या लाडक्या बहिणींना सरकारने होळीच्या सणानिमित्त एक नवीन साडी देण्याचा हा निर्णय इथं घेतलेला आहे. तर कोणकोणत्या महिलांना ही साडी मिळणार तर त्याबद्दल आपण खाली ते जिल्हे घेतलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती साड्यांचं वाटप होणार. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमचा त्यामध्ये जिल्हा आहे का नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पहा, साडी देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गट्टे तयार करण्यात आलेले आहेत. ज्या ज्या कुटुंबाला ही साडी मिळणार आहे तर त्या कुटुंबाची यादी तयार केली जाणार आहे आणि त्या यादीनुसार साड्यांचे गट्टे तयार करण्यात येणार आहेत आणि प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात ह्या साड्या पोहोचवण्यात येणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला जी ही साडी नवीन मिळणार आहे ती रेशन दुकानातून ही साडी इथं मिळणार आहे. तर होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे.